महाराष्ट्राच्या मातीत जे अनेक लोकोत्तर महापुरुष होऊन गेले, त्यापैकी ज्यांच्या विचारांचा आणि शिकवणुकीचा वारसा पिढ्यानपिढ्या अभिमानानं जपावा, असं एक अलौकिक व्यक्तिमत्व राजर्षी छत्रपती शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या अवघ्या 48 वर्षांच्या संघर्षमय जीवनकालात जे प्रचंड कार्य उभं केलं, शोषित वंचित पीडितांचा कैवार घेऊन त्यांच्या अभ्युदयासाठी दंडशक्ती ज्या दूरदर्शीपणे वापरली आणि लोककल्याणकारी राजा या संकल्पनेला जे मूर्त स्वरूप दिलं, त्याला इतिहासात खरोखरच तोड नाही. सामाजिक आर्थिक न्याय आणि समतेचं एक व्यापक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एक राजा आपल्या आयुष्यात काय काय उपक्रम राबवून गेला हे पाहिलं की मन अचंबित होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीयांच्या जुलमी राजवटीपासून महाराष्ट्राला मुक्त करून एतत देशीयांचं राज्य स्थापन केलं, तर इथल्या बहुजन समाजाला धार्मिक आर्थिक सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी क्रांतीची पताका फडकावली आणि तीच पताका खांद्यावर घेऊन छत्रपती शाहू महाराजांनी आदर्श शासक म्हणून नवनवीन मानदंड निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा स्वातंत्र्याचा लढा होता. तर स्वातंत्र्याचा विचार महत्त्वाचा होता. शाहू महाराजांचा सुद्धा विचार हा स्वातंत्र्याचाच आहे. आपणाला असं साधारणपणे वाटतं की स्वातंत्र्य म्हणजे राजकीय स्वातंत्र्य. राजकीय स्वातंत्र्य तर येतच, पण त्याहीपेक्षा दुसऱ्या एका प्रकारचं स्वातंत्र्य आहे, ते मानवी स्वातंत्र्य, ज्याच्यामध्ये राजकीय स्वातंत्र्य पण येतं आणि सामाजिक स्वातंत्र्य सुद्धा येतं, मानसिक स्वातंत्र्य येतं. शाहू महाराजांनी जो लढा दिला तो मानवी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे शत्रू होते, बाह्य शत्रू होते, परकीय शत्रू होते, त्यांच्याशी जो लढा दिला त्यांनी तोफा बंदुकांनी दिला. शाहू महाराजांच्या काळामध्ये जे शत्रू होते ते स्वकीयच होते. शत्रू म्हणूया नको, आपण विरोधक म्हणूया. हे विरोधक स्वकीयच होते आणि त्यांना त्यांच्याशी लढण्याची त्यांची जी साधनं होती ती दोन साधनं होती. एक म्हणजे शिक्षण आणि दुसरं म्हणजे प्रबोधन, समाज प्रबोधन. आधुनिक महाराष्ट्राचे भाग्य विधाते यशवंतराव उर्फ शाहू छत्रपती यांचा जन्म कोल्हापूरमध्ये 26 जून 1874 रोजी झाला. राधाबाई साहेब आणि जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे हे त्यांचे जनक माता पिता. लक्ष्मी विलास पॅलेस हे शाहू महाराजांचं जन्मस्थळ आता संरक्षित स्मारक आहे. छत्रपती शिवाजी चौथे यांच्या निधनानंतर 1884 मध्ये आनंदीबाई राणीसाहेब यांच्या मांडीवर छोट्या यशवंतरावांना दत्तक दिलं आणि ते कोल्हापूरचे शाहू छत्रपती म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांची शैक्षणिक जडणघडण राजकोट इथल्या राजकुमार कॉलेजात झाली. पुढे स्टुअर्ट फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू महाराजांचं व्यक्तिमत्व सर्वांगीण विकसित झालं. 1890 ते 1901 या कालावधीत महात्मा ज्योतिबा फुले, लोकहितवादी देशमुख, गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती रानडे यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातली सामाजिक चळवळ पोरकी झाली होती. पण शाहू महाराजांनी कोल्हापूर गादीचे अधिकार ग्रहण करून लोककल्याणाची हमी देणारा जाहीरनामा प्रकाशित केला आणि न्याय, स्वातंत्र्य, समता यांचे विचारवारे महाराष्ट्रात सत्यात उतरू लागले. देशात प्रथमच मागास जाती जमातींसाठी नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षण लागू झालं. अस्पृश्यांना सर्वत्र मुक्त प्रवेश मिळू लागला. विशेषतः पुरुष प्रधान संस्कृतीत उपेक्षित असलेल्या महिला वर्गासाठी महाराजांनी केलेलं कार्य आजही पथदर्शक आहे. स्त्री अभ्यासक म्हणून मला असं वाटतं की शाहू महाराजांचं जे सगळं कार्य आहे,
मागासलेल्या समाजाला उन्नत करण्याचं, बहुजन समाजाला शिक्षित करण्याचं, या सर्व कार्याचं वर्णन मी मानवमुक्तीचं कार्य असं म्हणेन. कारण शाहू महाराज ज्या बहुजन समाजाला शिक्षित करू इच्छित होते त्या बहुजन समाजाचा अर्धा भाग हा स्त्रीवर्ग होता. आणि हा बहुजन समाज अभिजन वर्गापासच्या वर्णवर्चस्ववादातून स्वतःची सुटका करून घेऊ इच्छित होता, पण आपल्याच घरातल्या स्त्री वर्गाला मात्र गुलामगिरीत ठेवत होता. मग या स्त्री वर्गाला जर मुक्त करायचं असेल तर काय केलं पाहिजे? तर महात्मा फुल्यांच्या प्रमाणे शाहू महाराजांना ही जाणीव झाली की स्त्रीला शिक्षित केलं पाहिजे. स्त्रीला शिक्षित करण्याबरोबरच तिच्या संरक्षणाचे कायदे करायचं त्यांनी ठरवलं. आणि मग 5 कायदे त्यांनी आपल्या संस्थानामध्ये केले. एक विधवा पुनर्विवाहाचा कायदा, दुसरा आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह कायदा, तिसरा घरगुती छळ प्रतिबंधक कायदा, चौथा घटस्फोटाचा म्हणजे काडीमोडीचा कायदा, आणि 5वा अनौरस संतती आणि देवदासी जोगतिणी विषयीचा कायदा. हे 5 कायदे महाराजांनी केले. आणि याचा परी इतका व्यापक होता की विधवा स्त्रियांच्यापासून ते 18 वर्षाच्या मुलीला जिला जोडीदार निवडायचा आहे तिच्या स्वातंत्र्यापासून ते देवदासी आणि जोगतिणी या अत्यंत स्त्री जातीमधल्या सुद्धा खालच्या थरापर्यंतच्या स्त्रीला मुक्त करण्यासाठीचे हे 5 कायदे महाराजांनी केले. विधवा पुनर्विवाहाचा त्यांनी कायदा केला. त्या काळामध्ये शाहू महाराजांनी हा कायदा करण्या अगोदर आपल्या 11 वर्षाच्या सुनेसमोर पुनर्विवाहाचा प्रस्ताव ठेवलेला होता. ही फार महत्त्वाची गोष्ट मला वाटते. राजवाड्यापासून त्यांनी सुधारणांची सुरुवात केली. जेव्हा केंद्रीय पातळीवर संमती वयाचा कायदा करून मुलीचं विवाहाचं वय हे 12 केलं तेव्हा प्रचंड गदारोळ माजलेला होता. अशा राष्ट्रीय वातावरणामध्ये शाहू महाराजांनी मुलीचं विवाहाचं वय हे 14 केलं. 18 वर्ष पूर्ण झालेल्या मुलीला आपला जोडीदार निवडण्यासाठी पालकांच्या परवानगीची गरज नाही. म्हणजे नंतर आपल्याला भारतीय संविधानानं हा अधिकार हिंदू मॅरेज ॲक्ट खाली दिला, पण 100 वर्षापूर्वी शाहू महाराजांनी मुलीला हे स्वातंत्र्य दिलं. काडीमोड कायदा जो होता, घटस्फोटाचा कायदा होता, या कायद्यामध्ये शाहू महाराजांनी जसं स्त्रीला जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं तसं जोडीदार नको असलेल्या जोडीदारापासून सुटका करून घेण्याचं स्वातंत्र्य जे त्या काळामध्ये नव्हतं ते शाहू महाराजांनी मिळवून दिलं. स्त्रीला घरामध्ये प्रचंड हिंसाचाराला, छळाला सामोरं जावं लागत होतं. तो कायदा जो स्वतंत्र भारतामध्ये आपल्या सरकारने 2005ला केला, तो कायदा शाहू महाराजांनी 1919ला केलेला दिसतो. 100 वर्षांपूर्वी जेव्हा हिंदुस्थानातले राजे महाराजे आपल्या वैभवाचं, श्रीमंतीचं प्रदर्शन करण्यात धन्यता मानत असत, तेव्हा हा एक असा राजा होता जो सामान्यांप्रमाणे जीवनकंठीत, रयतेत, गावकुसा बाहेरच्या वस्त्यात कष्टकरी कामगारांच्यात सहज मिसळत असे, त्यांच्या सुखदुःखाशी समरस होत असे. तसं पाहता 19 एप्रिल 1919 रोजी कानपूर येथे कुर्मी समाजाची परिषद भरली होती. आणि त्या परिषदेत महाराजांनी अगदी अभिमानाने सांगितलेलं आहे की मला शेतकरी किंवा कामगार म्हणून घेणं फार आवडतं. राजा म्हणण्यापेक्षा मला कोणी शेतकरी म्हटलं किंवा कामगार म्हटलं तर ते मला अधिक आवडतं. अशा प्रकारची भूमिका त्यांनी त्या भाषणात मांडलेली दिसते. आणि प्रत्यक्ष तो माणूस त्याच पद्धतीनं वागलेला दिसतो. विशेषतः जे कोणी रात्रंदिवस कष्ट करतायत त्यांना पोटभर अन्न मिळालं पाहिजे, अंगभर वस्त्र मिळालं पाहिजे. आणि यासाठी मग दलित, पीडित, वंचित अशा सर्वहारी लोकांच्या पाठीशी हा माणूस सातत्यानं उभा राहिलेला दिसतो. राजा म्हणजे उपभोग शून्य स्वामी ही विचारधारा प्रत्यक्षात जगणाऱ्या शाहू महाराजांनी विदेशात मात्र संस्थानाचे छत्रपती या इतमामाचा योग्य आब राखला. 7व्या एडवर्ड बादशहाच्या समारंभात ते लंडनमध्ये सहभागी होते. केम्ब्रिज विद्यापीठानं त्यांना LLD ही पदवी सन्मानपूर्वक बहाल केली. इतिहास प्रसिद्ध विंचेस्टरला त्यांनी भेट दिली. युरोपच्या धर्तीवर अनेक प्रकल्प त्यांनी आपल्या संस्थानात सुरू केले. त्या काळी देशातल्या सर्वात मोठ्या राधानगरी धरणाची पायाभरणी त्यांनी केली. शेती विकासाचे विविध प्रकल्प, मधुमक्षिका पालन, शाहू छत्रपती मिलची सुरुवात केली. हे उद्योग उभारताना त्यांनी कामगार हिताचे अनेक कायदे केले. 1901 मध्ये खाणीत काम करणाऱ्या कामगारांच्यासाठी नुकसान भरपाई देण्याचा कायदा किंवा अपघात झाला तर त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशा प्रकारचा कायदा त्यांनी केलेला दिसतो. त्याचबरोबर
हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्सेस आहेत, त्यांना रात्रंदिवस काम करावं लागतं. ते कामाचे तास त्यांनी कमी केले आणि त्या नर्सेसना, स्त्रियांना आपलं संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून खास कायदा करून त्याच्यावर शिक्षा, कोणी जर असा जर कायदा जर मोडला तर त्यांना शिक्षा करण्याची तरतूद त्यांनी दिली. याबरोबरच विशेषतः रायबागला जे मुस्लिम कामगार आहेत, त्या मुस्लिम कामगारांच्या कल्याणाची कामं हातात महाराजांनी घेतली दिसतात. त्या मुस्लिम कामगारांनी त्यांनी तिथं प्रत्यक्ष घरं बांधून दिलेले आहेत. त्यानंतर 1895-96ला जो दुष्काळ पडला, त्या दुष्काळामध्ये रोजगार हमीची कामं त्यांनी हाती घेतलेली आहेत आणि जवळजवळ 100 मैलाचे रस्ते त्यांनी तयार केले आहेत. त्या रस्त्यावर अगदी खानदानी घरातल्या स्त्रिया देखील काम करत आहेत. त्यांची मुलं रडत आहेत, त्या मुलांसाठी पाळणागृह उभा करणं वगैरे अशी कामं आहेत, त्यांना दूध पुरवणं, हे सगळं करत असताना या ठिकाणी महाराजांचा दृष्टिकोन एकच आहे की जो राबतोय, जो कष्ट करतोय, त्याला पोटभर अन्न मिळालं पाहिजे, अंगभर वस्त्र मिळालं पाहिजे. यासाठी अनेक प्रकारचे कायदे या ठिकाणी करतायत. विशेषतः 2 एप्रिल 1894 महाराज गादीवर आल्यानंतर त्यांनी एप्रिलच्या 1895मध्ये एक जाहीरनामा असा काढलेला आहे की कोल्हापूर संस्थानामध्ये ऊसाचं गाळप करत असताना, ऊसाचा रस करत असताना जे लोखंडी घाणी वापरत आहेत, त्या लोखंडी घाण्यामध्ये कामगारांची बोटं सापडत आहेत आणि बोटं सापडत असल्यामुळे हे कामगारांना ज्या दुखापत होते त्याच्याकडे मालक वर्ग, गोराळ्याचे मालक जे आहेत ते लक्ष देत नाहीत. म्हणून लाकडी घाणा जो कोणी शोधून काढेल त्याला बक्षीस दिलं जाईल आणि त्या पद्धतीने लाकडी घाणा कोल्हापूर संस्थानात शोधून काढलेले आहे. त्याचं कौतुक भारताने केले आहे. इतकंच नाही तर अशा प्रकारच्या अनेक कामगारांचे कायदे करून कामगार कल्याणाच्या देखील योजना त्यांनी हाती घेतलेल्या आहेत. विशेषतः महारमांग समाजातल्या लोकांना आपल्या खाजगी नोकरी त्यांनी नेमलेल्या आहे. त्यांना वाड्यामध्ये हत्तीवर बसण्याची परवानगी दिलेली आहे. मिरवणूक असेल तर त्या माहूत म्हणून त्या मांगाने काम करणं, महार वतन नष्ट केलेलं आहे, कुलकर्णी वतन नष्ट केलं आहे. हे सगळं करत असताना वंचितांना, या कामगारांना, जे सर्वहारा अशा प्रकारचा हा वर्ग जो आहे त्या वर्गाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांना सन्मानाने जगता आलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आहे. कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातही राजर्षी शाहू महाराजांचं महत्त्वाचं योगदान आहे. त्या काळी कोल्हापुरात अक्षरशः वाड्या वाड्यात आखाडे निर्माण झाले. जगभरातले मल्ल आपलं कसब दाखवण्यासाठी कोल्हापूर संस्थानात येत असत. कुस्तीची ही परंपरा आजही करवीर नगरीचं भूषण आहे. महाराजांना शिकारीचा छंद होता. शिकार, हत्तीची साठमारी अशा मर्दानी खेळातून त्यांनी महाराष्ट्रातला युवा वर्ग बलदंड केला. महाराजांनी पॅलेस थिएटर बांधून नाट्यकलेला प्रोत्साहन दिलं. बालगंधर्व नारायणराव राजहंस, संगीत सूर्य केशवराव भोसले, गोविंदराव टेंबे यांना त्यांचा राजाश्रय लाभला. देवल क्लबच्या माध्यमातून महाराजांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासाठी भरघोस योगदान दिलं. गानमहर्षी अल्लादिया खां साहेब, सुरश्री केसरबाई केरकर अशा अनेक दिग्गज गायकांसह रंगसम्राट आबालाल रहमान, कला महर्षी बाबूराव पेंटर यांना राजाश्रय देऊन सर्वतोपरी सहकार्य केलं. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना जाऊन आता 100 वर्ष उलटली, पण त्यांच्या विचारधारेच्या, त्यांच्या कार्याच्या खुणा आजही करवीर नगरी अभिमानानं मिरवीत आहे. महाराजांचं जन्मस्थळ जुना वाडा, न्यू पॅलेस मधला दरबार हॉल, शाहू कला दालन, विविध जाती धर्मातल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी त्या काळी उभारलेली आणि कोल्हापूरला मदर ऑफ बोर्डिंग हाऊसेस अशी जगभरात ओळख निर्माण करून देणारी विविध वसतिगृह आजही सर्व जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि प्रगतीचा मार्ग प्रशस्त करीत आहेत. शाहू महाराजांच्या याच कार्याचा वारसा पुढे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेकांनी पुढे नेला आणि हा महाराष्ट्र देशातल्या पुरोगामी विचार आणि कार्य यांचा दीपस्तंभ ठरला, ही वस्तुस्थिती आहे. आज 21व्या शतकातही अखिल मानवतेसाठी छत्रपती शाहू महाराजांचे विचार महत्त्वाचे आणि उपयुक्त आहेत. स्वातंत्र्य मिळून आम्हाला जवळजवळ 75 वर्षे झाली, तरीसुद्धा फुले शाहू आंबेडकर यांनी दाखवलेला मार्ग हाच खरा मार्ग आहे. आजच्या सामाजिक आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या काळामध्ये जर महाराष्ट्राला आणि आपल्या देशाला एकसंध ठेवायचं असेल तर शाहू महाराजांच्या विचारांनीच आपल्याला पुढे गेलं पाहिजे. धर्मनिरपेक्षतेच्या मार्गाने गेलात तरच हा भारत देश टिकणार आहे,
हा संदेश शाहू महाराजांचा आहे. आपण आधी केलं आणि नंतर लोकांना सांगितलं, अशा पद्धतीनं काम केलं तर खऱ्या अर्थानं आपण शाहू जयंती किंवा शाहू पुण्यतिथी साजरी करतो असं मला वाटतं. लोककल्याणाचा मंत्र जपत राजेशाहीत आधुनिक लोकशाही मूल्यांचं जतन करणारे द्रष्टे राजे आणि करते सुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना आमचा मानाचा मुजरा.